रवींद्र, आज तू पुन्हा तुझ्या आईच्या घरी गेला होतास का? घरात शिरल्याबरोबर शीतलने थेट विचारले. रवींद्रने क्षणभर विचार केला आणि उत्तर दिले. शीतल, माझ्या आईचा फोन आला होता की बाबांची तब्येत बरी नाहीये. आई नेहमीच काळजीत असते. मीच त्यांचा एकुलता एक आधार आहे. या सगळ्या गोष्टी ऐकून शीतलमध्ये जराही फरक पडला नाही. तोंड वाकडे करून शीतल म्हणाली, मला हे सगळं माहीत नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की जेव्हा तू त्यांच्यापासून वेगळा झालास तेव्हा तू मला वचन दिलं होतंस की तू तुझ्या आई वडिलांना भेटणार नाहीस. तुला आठवत नाही का हे सगळं? तुझ्या आई बापाने तर सुनेला आणि मुलाला घरातून हाकलून दिलं होतं. आता पैसे कमी पडत असतील खर्चायला म्हणून मुलाच्या कमाईकडे पाहून तुला परत बोलावून घेत आहेत. शीतलचे असे टोमणे ऐकून रवींद्रला प्रचंड राग आला. पण घरात शांतता राखण्यासाठी त्याने स्वतःला सावरले आणि म्हणाला, हे बघ शीतल, माझ्या वडिलांच्या पेन्शनचे पैसे पुरेसे आहेत त्यांना खर्चासाठी. तसही माझ्या आई बापाला माझ्याशिवाय दुसरं कोण आहे? बाबांची तब्येत खूप खराब असते. त्यांची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्यांचा एकुलता एक मुलगा म्हणून मी माझं कर्तव्य करायला पाहिजे. माझ्याशिवाय कोणाचा आधार आहे त्यांना? रवींद्रने बराच वेळ शीतलला समजवण्याचा प्रयत्न केला पण शीतलने त्याचं काही ऐकलं नाही. उलट तिने रवींद्रकडून शपथ घेतली की तो तिला विचारल्याशिवाय कधीही आपल्या आई वडिलांना भेटायला जाणार नाही. रवींद्रला शीतलचा स्वभाव चांगलाच माहीत होता. जर त्याने तिच्या मनाप्रमाणे केले तर ती खूप रागवायची आणि त्याच्यावर निराश व्हायची. इतकंच नव्हे तर आत्महत्येचा विचारही करायची. रवींद्रने त्याचा शब्द पाळला पण त्याच्या मनात नेहमी त्याच्या आई वडिलांची चिंता असायची. त्याला आज सुद्धा आठवतं कसं बाबांनी आपल्या पोटाला चिमटा काढून त्याला वाढवलं आणि शिकवलं होतं. रवींद्राची प्रत्येक इच्छा पूर्ण केली होती. एवढेच काय तर नातेवाईकांच्या दबावाला बळी न पडता त्यांनी रवींद्रला त्याच्या आवडीच्या मुलीशी आंतरजातीय लग्न करण्याची परवानगी दिली. मात्र लग्नानंतरच अवघ्या 6 महिन्यातच शीतलचे घरात छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद आणि भांडणं होऊ लागली. रवींद्रची आई काहीही बोलली तरी ती त्याचा वेगळा अर्थ काढायची. असंच घरात वाद वाढू लागले आणि ती सासू सासऱ्यांपासून वेगळं होण्यासाठी रवींद्रकडे हट्ट करू लागली आणि त्यांच्यातील भांडणं इतकी जोरात होऊ लागली की त्यांचा आवाज बेडरूमच्या बाहेर यायचा. एके दिवशी रवींद्रचे वडील शामराव रवींद्रला म्हणाले, बाळा, जर सुनबाई आमच्या सोबत आनंदी नसेल तर तू वेगळा राहा. आमची काळजी करू नकोस. हे ऐकून रवींद्र म्हणाला, बाबा, आता तुमची तब्येत ठीक नसते. मी तुमची काळजी घ्यायला हवी तेव्हा तुम्ही मला तुम्हाला सोडून जायला सांगत आहात. माझ्याकडून हे होणार नाही. रवींद्रची आई रोहिणीताई म्हणाल्या, रवींद्र बरोबरच बोलत आहे. जर रवींद्रने सुनबाईला समजावून सांगितलं तर ती समजून घेईल. नाती जुळायला मन जुळायला थोडा वेळ लागतोच, पण म्हणून काय लगेच घर सोडून जाण्याचा टोकाचा असा निर्णय का घ्यायचा? तुमची तब्येतही बरी नाही. शामराव रोहिणीताईंना गप्प करत म्हणाले, अगं, तू हे काय बोलत आहेस? ती नव्या जमान्याची मॉडर्न मुलगी आहे. जाऊ देत त्यांना. आजकालच्या मुलींना सासू सासरे सोबत असलेले नाही आवडत. बाळा रवींद्र, सुनबाईला जिथे जायचं असेल तिथे तू तिला घेऊन जा. आमची काळजी करू नकोस. इथे पुण्यात रवींद्र बाल्कनीत एकटा उभा राहून विचार करत होता तेव्हा फोन वाजला. पलीकडून आईचा आवाज कापत होता, बाळा रवींद्र, तुझ्या वडिलांना काय झालंय ते मला माहित नाही. मी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहे. तू लवकर ये. रवींद्र म्हणाला, आई, काळजी नको करू. मी लवकरच हॉस्पिटलमध्ये पोहोचेन. असं म्हणून रवींद्र पटकन तयार होऊन आपले बूट घालू लागला. शीतलने रवींद्रला तयार होताना पाहिलं आणि म्हणाली, रवींद्र, इतक्या रात्री कुठे चाललात? आणि आता कोणाचा फोन आला होता? रवींद्रच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, शीतल, बाबांची तब्येत खूप खराब आहे. मला जावं लागेल. आईने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आहे. शीतल रागाने म्हणाली, रवींद्र, मी तुला सांगितलं होतं की तू त्यांना भेटायला जाणार नाहीस. ठीक आहे, तू जा आणि त्यांना घेऊन ये. जेव्हा तू घरी परत येशील तेव्हा तुला तुझी बायको जिवंत सापडणार नाही. रवींद्र तिच्यापुढे गयावया करत म्हणाला, शीतल, मला आज जाऊ दे. एकदा बाबा बरे झाले की मी तुझ्या परवानगीशिवाय त्यांना पुन्हा कधीही भेटायला जाणार नाही. शीतलचा राग अनावर झाला होता.
रवींद्र आता जीवन आणि मृत्यूला एकाच वेळी सामोरा जाणार होता. एकीकडे त्याचे कर्तव्य त्याला साथ घालत होते, तर दुसरीकडे त्याचे प्रेम त्याला त्याचे कर्तव्य करण्यापासून अडवत होते. शीतल, तुला मरायचं असेल तर मर, मी माझ्या वडिलांना या अवस्थेत सोडू शकत नाही. रवींद्रचे हृदय दुःखाने भरून आले होते. हा विचार त्याच्या मनात पुन्हा पुन्हा येत होता, पण तो आपले तोंड उघडू शकला नाही. जर शीतलने खरंच काही चुकीचं केलं तर, असा विचार करत तो शांत राहिला. रवींद्रने पटकन त्याचा मित्र संतोषला फोन केला. संतोष, माझ्या मित्रा, मी ऑफिसच्या कामामुळे बाहेर गावी आलो आहे. माझे वडील हॉस्पिटलमध्ये आहेत. तू त्यांच्याकडे जा आणि त्यांना जेवढ्याही पैशांची गरज असेल मला सांग, मी पाठवून देईन. आणि त्यांच्या प्रकृतीबद्दल सांगण्यासाठी मला अधूनमधून फोन करत राहा. हे ऐकून संतोष म्हणाला, भावा, तू काळजी करू नकोस, मी लगेचच पोहोचतो. आणि पैशांची काळजीही करू नकोस, मी सर्व काही सांभाळून घेईन. रवींद्रच्या डोळ्यातून अश्रू थांबायचं नावच घेत नव्हतं. पण शीतल त्याची पर्वा न करता स्वयंपाकघरात कामाला लागली. रवींद्र त्याच्या बेडरूम मध्ये गेला आणि उशीत तोंड खुपसून रडत राहिला. थोड्या वेळाने त्याने संतोषला फोन केला, पण संतोषचा फोनच लागत नव्हता. रवींद्र अस्वस्थ झाला आणि मग त्याला आठवले की कदाचित वडील ICU मध्ये असतील, तिथे फोन बंद ठेवावा लागतो. असा विचार करून तो मनाला समजत होता. थोड्या वेळाने शीतल आली आणि बेडवर एका बाजूला तोंड करून झोपी गेली. जसं काही रवींद्र काहीतरी गुन्हा करायला जाणार होता आणि शीतलने त्याला पकडलं, अशा गैरसमजात ती झोपी गेली. थोड्या वेळाने रवींद्रने संतोषला पुन्हा कॉल केला, पण कॉल लागला नाही. रवींद्र खूप अस्वस्थ होता. त्याचे हातपाय थंडगार पडले होते. तो स्वतःलाच दोष देत होता की त्याने शीतलवर इतके प्रेम का केले आणि आजपर्यंत तिची प्रत्येक मागणी का मान्य करत राहिला. थोड्या वेळाने फोन वाजला. काय झालं संतोष, कसे आहेत बाबा? तुझा फोन लागत नव्हता. संतोषचा फोन येताच रवींद्रने एका दमात सगळे प्रश्न विचारले. संतोष घाबरून म्हणाला, तू जिथे कुठे असशील लवकर हॉस्पिटलमध्ये ये, काका आपल्या सगळ्यांना सोडून गेले. हे ऐकताच रवींद्रच्या पायाखालची जमीन सरकली. हे काय झालं? तो उद्या ऑफिस मधून त्यांना भेटायला जाणारच होता. आज मी वडिलांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्या सोबत असतो तर, असे म्हणत तो मोठ्याने रडू लागला. त्याचा आवाज ऐकून शीतल उठली आणि तिने विचारलं, काय झालं रवींद्र? तू तू का रडत आहेस? रवींद्र डोळ्यात पाणी आणून म्हणाला, सगळं संपलं शीतल, माझे वडील आणि कदाचित आपलं नातं सुद्धा. असं म्हणून तो पटकन बाहेर निघून गेला. शीतल त्याला काही विचारणार, पण तिच्या बोलण्याआधीच रवींद्र तिथून निघून गेला होता. शीतलच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आता रवींद्र तिचा तिरस्कार करू लागेल का की तिला सोडून जाईल, या विचाराने ती रडत होती. दुसऱ्या दिवशी सर्व नातेवाईक रवींद्रच्या वडिलांच्या घरी जमले होते. रवींद्र एका कोपऱ्यात शांतपणे बसला होता. मग शीतल तिथे आली. तिने रवींद्रला पाहिले, पण रवींद्रला तर जसं काही शुद्धच नव्हती. मग ती जाऊन तिच्या सासूबाईंजवळ बसली आणि रडू लागली. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून रवींद्रने तिच्याकडे पाहिलं. रवींद्रने जड मनाने आपल्या वडिलांचे अंत्यसंस्कार केले होते. आज वडिलांच्या निधनाला 10 दिवस झाले होते. शीतलही या 10 दिवसांपासून तिथेच राहत होती. पण रवींद्र शीतलशी एकदाही बोलला नाही. रोहिणीताईंच्या हे चांगलंच लक्षात येत होतं. शामरावांच्या 13व्याच्या दुसऱ्या दिवशी रोहिणीताईंनी रवींद्रला आणि शीतलला एका खोलीत बोलावले. शीतलला पाहताच रवींद्र तिथून उठू लागला. तेव्हा रोहिणीताई म्हणाल्या, बाळा, माझं ऐक, मीच सुनबाईला बोलावलं आहे. पण आई, मला तर तिच्याशी बोलायचंही नाही. तिच्यामुळेच मी आणि माझे बाबा कायमच दूर झालो. पण तू आता कितीही म्हणलीस तरी मी तुझ्या सोबतच राहीन. तिला घटस्फोट देईन. मी कुठेही जाणार नाही आणि तिला जिथं जायचं असेल तिथे ती जाऊ शकते. हे ऐकून शीतल रडू लागली. रोहिणीताईंनी तिला शांत केले आणि म्हणाल्या, बाळा, तुझ्या वडिलांनी ही 2 पत्रे तुमच्या नावाची ठेवली आहेत. एक तुझ्यासाठी आणि एक सुनबाईसाठी. रवींद्रने आईच्या हातातून ते पत्र पटकन घेतले. जणू काही वडिलांना परत मिळवण्याची ही त्याची शेवटची संधी होती. त्या पत्रात लिहिले होते, बाळा, मला माहित आहे की सुनबाईला आम्हा दोघांसोबत राहायचं नाही, पण मला हेही माहित आहे की माझ्या मृत्यूनंतर तू आईला एकटं सोडणार नाहीस. जेणेकरून घरात यावरून पुन्हा कोणताही वाद निर्माण होऊ नये, म्हणून मी तुझ्याकडून एक वचन घेऊ इच्छितो की तू तुझ्या वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करशील आणि सुनबाईचं ऐकून तिच्या सोबत जा.
मी तुझ्या आईची वृद्धाश्रमात आधीच व्यवस्था केली आहे. ती तिथे आनंदाने राहील. कधीतरी जाऊन तिला भेट. जर तू माझ्यावर प्रेम करत असशील तर तू माझी शेवटची इच्छा नक्कीच पूर्ण करशील. इथे शीतलनेही तिचे पत्र उघडले. त्यात लिहिलं होतं, मुली, काळजी करू नकोस. माझा मुलगा भावनांच्या आहारी जातो. मला माहित आहे की माझ्या नंतर त्याला इथंच राहायचं असेल. तो तुझ्याशी भांडेल सुद्धा, पण तू काळजी करू नकोस. तुम्ही दोघांनी आनंदात राहावे अशी माझी इच्छा आहे. माझे पत्र वाचल्यानंतर तो तुझ्या सोबत यायला तयार होईल. माझे आशीर्वाद नेहमी तुम्हा दोघांसोबत असतील. पत्र वाचताच शीतल रवींद्रच्या पाया पडली. रवींद्र, मला माफ कर. मी माझ्या देवासारख्या सासऱ्याला त्यांच्या मुलापासून वेगळं केलं आहे. मला याची शिक्षा मिळालीच पाहिजे. तू मला घटस्फोट दे. रोहिणीताईंनी शीतलला जवळ घेतले आणि तिला मिठी मारली. खबरदार सुनबाई, जर तू पुन्हा कधी असं काही बोललीस तर तुझ्या सासऱ्यांचे एकच स्वप्न होते की तुम्ही दोघे नेहमी आनंदी राहावे. आज तुम्हा दोघांना पाहून त्यांना खूप वाईट वाटत असेल. शीतल रोहिणीताई यांच्या पाया पडली. आई, आता मी नेहमी तुमच्या सोबत असेन. रवींद्र सुद्धा रडला आणि त्याने आपल्या आईला मिठी मारली. नाही आई, मी जिवंत असेपर्यंत तू वृद्धाश्रमात जाणार नाही. बाबा, मी तुमची शेवटची इच्छा पूर्ण करून मी जगू शकणार नाही. तुला माझ्या सोबतच राहावं लागेल आई, नाहीतर मी शीतलला सोडून जाईन आणि बाबांची दुसरी शेवटची इच्छा ही अपूर्ण राहील. मुलाचा भरलेला संसार मोडू नये म्हणून रोहिणीताई रवींद्र आणि शीतल बरोबर राहायला तयार झाल्या आणि ते तिघेही आनंदाने एकत्र राहू लागले. मित्र आणि मैत्रिणींनो, शीतल सारखी मुलगी जर सून म्हणून घरात आली तर ते घर मोडल्याशिवाय राहणार नाही आणि शामरावांसारखे सासरे मिळायला भाग्य लागतं. या कौटुंबिक कथेबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नव्या कथांसोबत. धन्यवाद.